कोल्हापूरमध्ये भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळालाय। अघोरी प्रकार उघड झालाय। चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ समोर आले। लहान मुलं, स्त्रिया आणि नागरिकांवर जादू टोण्याचा प्रकार हे सगळे करतात। अनेक लोक मांत्रिक आणि भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकल्याचं सुद्धा यातून समोर आले। अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढणं, करणी करणं हे असे प्रकार उघड झालेले आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य या सगळ्या भोंदूगिरीचे आपण बघतोय। अनेक लहान मुलं, स्त्रियांना, सामान्य माणसांना फसवण्याचं काम हे मांत्रिक आणि भोंदू बाबा करतात। माझ्या आवडती वस्तू काय? काय डमरू? डमरू सांगितलं। जय माता, जय माता, जय माता, जय जय जय। कोल्हापूरमध्ये हा सगळा भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळालाय। अघोरी प्रकार उघडकीस आलेले आहेत। चुटकी वाजवून भूत काढणाऱ्या, स्मशानभूमीमध्ये जाऊन अघोरी प्रकार करणाऱ्या या सगळ्या भोंदू बाबांच्या जाळ्यात अनेक सामान्य नागरिक अडकल्याचं सुद्धा यातून बघतोय आपण। माझ्या आवडती वस्तू काय? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चंदगुडे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। सर, अत्यंत धक्कादायक अशी ही दृश्य आहेत असं म्हणायला हवं। लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, अनेक नागरिक आहेत जे या सगळ्या भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकतायत। अन्निसचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं? खरं तर असे अंधश्रद्धेचे प्रकार ग्रामीण आदिवासी भागात घडतात असा आपला गैरसमज होता, तो आता दूर झालेला आहे। कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा असं अंधश्रद्धेचं प्रकार आपल्याला आढळून येत आहेत। त्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा जो आहे त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी करायची हा सरकार पुढे प्रश्न आम्ही ठेवलेला आहे। जादूटोणा विरोधी कायदा संमत झाल्यानंतर 2000हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु सामान्य लोकांमध्ये त्याबरोबर प्रशासनामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये खूप असे काही प्रश्न आहेत। ते दूर होण्यासाठी सरकारी पातळीवरती प्रबोधनाची गरज आहे असं मला वाटतंय। जी, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी बोलात यासाठी कृष्णा सर। कोल्हापुरातली ही अत्यंत भयानक अशी दृश्य बघतोय आपण। भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळालाय। अघोरी प्रकार या ठिकाणी उघड झालेत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। स्वप्नील, हे सगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता इतर नागरिकांनी नेमक्या या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत? या सगळ्या संदर्भात आता काय नेमक्या प्रतिक्रिया सगळ्या सामान्य नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत? नक्कीच रीती पुरोगामी महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नागरिकांमध्ये संतप्त भावना या उमटणाऱ्या साहजिकच आहेत। यापूर्वी देखील कोल्हापूरमध्ये अशा अघोरी प्रकाराचा समोर आलं होतं। स्मशानभूमीमध्ये नग्न पूजा करून देखील अघोरी प्रकार केल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं। कोल्हापुरातील उदगावमध्ये हा प्रकार घडला होता। आता चुटकी वाजवून भूत बाधा उतरवण्याचा प्रकार जो आहे तो कोल्हापूरमध्ये उघडकीस आलेला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं वारंवार अशा भोंदू बाबावर कारवाई करावी मागणी केली आहे, परंतु दिवसेंदिवस अशा भोंदूंच्या प्रकारामध्ये वाढच होत असल्याचं पाहावयास मिळते। मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढण्याचे प्रकार देखील यापूर्वी समोर आले होते। आता लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर देखील आता जादूटोणा करणी झाली आहे असे सांगून चुटकी वाजवून ती काढली जाईल असं जे वक्तव्य आहे ते काही भूमिकेकडे केलं जात आहे। आणि याला आता स्त्रिया असतील, लहान मुलं असतील ते देखील बळी पडत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारची जी करणी आहे ती केली जाऊ शकते। त्यामुळे याचा देखील वापर आहे तो या ठिकाणी केला जाऊ शकतो। त्यामुळे अशा ज्या भोंदू बाबा आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी सातत्याने या ठिकाणी मागणी होत असताना कोल्हापूरमध्ये सातत्याने अशी ज्या अघोरी प्रकार आहेत ते घडत असल्याचं पाहाव्यास मिळतं। त्यामुळे यांच्यावरती कारवाई करावी अशी देखील आता कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। रीती, जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नील।